खरंच या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण पडतोय का? कारण कायम अशी टीका ही केली जाते की लाडकी बहीण या योजनेमुळे तिजोरीवर ताण पडतोय. तुम्ही हा विभाग पाहताय शेवटी त्यामुळे हे मान्य करावंच लागेल की एकट्या लाडकी बहीण योजनेचा विषय नाही आहे. लाडकी बहीण योजनेसोबत लेक लाडकी योजना आहे, त्याच्यासोबत महिलांना एस टीमध्ये आपण प्रवासामध्ये सवलत दिली, शेतकऱ्यांना धानाला बोनस दिलं, 1 रुपयात पीक विमा योजना केली, शेतकऱ्यांचे 7.5 हॉर्सपॉवरपर्यंत कृषीपंप आपण माफ केले. तो साधारणतः 50 लाख शेतकऱ्यांचा जो विजेचा बिल आहे तो सरकार भरत आहे. त्यासोबतच म्हणजे योजना सांगायला गेलो तर आता इतक्या प्रमाणामध्ये म्हणजे तीर्थदर्शन योजना असो, वयश्री योजना असो, इतक्या प्रमाणामध्ये आपण योजना केल्या. तर शेवटी त्यातून थोडीशी फार आर्थिक ताण पडणं स्वाभाविक आहे. परंतु सरकारने जे वचनं दिले होते त्या वचनामध्ये कुठे युटर्न घेतलेलं नाही आहे. लोक म्हणत होते की लाडकी बहीण योजना बंद होईल. 2005मध्ये तर आपल्याला आठवत असेल की सुशीलकुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना वीज बिल माफी म्हटलं होतं आणि नंतर आमची फक्त 2 महिने दिले आणि नंतर परत युटर्न घेतलं. एवढ्या सर्व परिस्थितीमध्ये इतक्या योजना दिल्यानंतरही कुठलं युटर्न अजून सरकारने घेतलेलं नाही. हे सरकारची खूप मोठी उपलब्धी आहे. आणि आता काही प्रमाणामध्ये जी काही बोगस लाभार्थी आहे, जे अपेक्षित नसते, एखादी योजना जेव्हा एखाद्या पर्टिक्युलर घटकासाठी केलेली आहे त्याचा लाभ योग्य लाभार्थीनेच घेतला पाहिजे. आम्ही कुठली योजना बंद केली नाही, परंतु लाभार्थीची निवड करताना मात्र ज्याच्यासाठी जी योजना केली त्यांनाच योग्य पात्र लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळावा हा आपला दृष्टिकोन राहिलेला आहे. आणि त्यातून काही प्रमाणामध्ये बोगस लाभार्थी कमी झाले आणि योग्य लाभार्थ्यांना लाभ